स्वयंपाकघरातील छोट्या टिप्स, 4 मिनिटांची मराठी कथा. सकाळची वेळ होती. पावसाळ्याचे दिवस सुरू होते. आई स्वयंपाकघरात पोहे बनवत होती आणि तिची मुलगी सई बाजूलाच उभी होती. आई, तू इतक्या पटकन सगळं कसं करते? सईने आश्चर्याने विचारलं. आई हसली. अगं, हे सगळं छोट्या छोट्या किचन टिप्समुळे. सई उत्सुक झाली. मलाही सांग ना. आईने कांदा चिरत चिरत सांगायला सुरुवात केली. पहिली टीप, कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून कांदा आधी 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचा. वा, सई म्हणाली. दुसरी टीप, कोथिंबीर जास्त दिवस ताजी ठेवायची असेल तर ती पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवायची. इतक्यात पोह्यांना छान सुगंध आला. आई पुढे म्हणाली. तिसरी टीप, भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर एक छोटा बटाटा टाकायचा. तो जास्त मीठ शोषून घेतो. सईने लगेच वही काढली. मी सगळं लिहून ठेवली. आई हसली. आणखी एक महत्त्वाची टीप, गरम तेलात थोडं मीठ टाकलं तर तेल उडत नाही. तेवढ्यात आजी स्वयंपाकघरात आली. अगं, माझी पण एक टीप ऐक, आजी म्हणाली. चपाती मऊ हवी असेल तर मीठ मळताना थोडं दूध घालायचं. सईच्या डोळ्यात चमक आली. म्हणजे स्वयंपाक म्हणजे जादूच आहे. आईने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला. हो ग, पण त्या जादूचं रहस्य म्हणजे अनुभव आणि छोट्या टिप्स. थोड्याच वेळात सगळे गरम गरम पोहे खायला बसले. सईने एक घास घेतला आणि हसत म्हणाली. आई, आता मी पण छोटी शेफ झाले. सगळे मोठ्याने हसू लागले आणि स्वयंपाकघर आनंदाने भरून गेलं. जर तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.